सकाळचा थोडासा ब्रेड शिल्लक होता, तर म्हटलं संध्याकाळच्या नाश्त्यासाठी यापासूनच काहीतरी चटपटीत पण कमी तेलाची रेसिपी बनवूया। तर यासाठी इथे मी बटाटे घेतलेत। 2 बटाटे आधीच शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, भरपूर कोथिंबीर घातली, धनेजिरे पूड घातली, चाट मसाला घातला, गरम मसाला घातला, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ घातलं, सगळं छान मिक्स करून घेतलं। यानंतर ब्रेडचे असे तुकडे करून घेतले, एका ब्रेडचे 4 पीस केलेत। आता प्रत्येक तुकड्यावरती स्टफिंग असं पसरवून घेतलं, त्यावरती दुसरा तुकडा ठेवला। अर्धा कप इथे बेसन घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ, हळद, ओवा, लाल तिखट घातलं, पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। ब्रेड यामध्ये असा घोळवून शॅलो फ्राय केला। दोन ते 3 चमचे तेलामध्ये हा माझा सगळा नाश्ता तयार झाला आहे। याबरोबर खाण्यासाठी इथे मी लसणाची लाल चटणी, त्याबरोबरच पुदिन्याची हिरवी चटणीसुद्धा तयार केली। अगदी मस्त चटपटीत कमी तेलाचा असा हा नाश्ता तयार झाला आहे। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।